शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा. गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये. श्याम मानव यांचा प्रहार. तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. भाजपच्या बुवा बाबांकडून इतिहासाची मोडतोड. मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांनी बुवाला का रोखलं नाही? संजय राऊतांचा संतप्त सवाल. तर चुकीच्या विधानांचं समर्थन नाही, पण साधू संतांचा अपमान खपवून घेणार नाही. बन यांचा राऊतांवर पलटवार. बागेश्वरांना इतिहास काय माहिती, पण चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून बागेश्वर बाबांना थांबवलं नसेल. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरून शिरसाठांचं वक्तव्य. धीरेंद्र शास्त्री बालिश बुद्धी. या बुवाला नेत्यांनी मोठं केलं. सत्तेतले लोक बाबांच्या पायाशी लोळण घालतात, म्हणूनच बोंधूंची मस्ती वाढली आहे. वडेट्टीवारांकडून चढकून टीका. रामदासांना शिवरायांचा गुरु सांगणं ही विकृती. धीरेंद्र शास्त्रींवर टीका करताना इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य. तर इतिहासाच्या कुठल्याही साधनांमध्ये रामदासांचा उल्लेख नसल्याचा दावा. धीरेंद्र शास्त्रींच्या निषेधार्थ नागपूर अमरावतीमध्ये आंदोलन. तर मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडकडून आंदोलन करत निषेध. बागेश्वर बाबाला महाराष्ट्रामध्ये बंदी घाला, काँग्रेसची आक्रमक मागणी. नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर घ्या. तृप्ती देसाईंची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी. तर गोऱ्हेंनी पक्ष संघटनेसाठी काही काम केलं नाही, देसाईंची टीका. गोकुळदूत संघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या वादात आता शिंदेंची शिष्टाई. कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांसह शिंदे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. वर्षा या निवासस्थानी मंगळवारी या संदर्भात बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी. तर 1 मे रोजी मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होणार. वाहतूक कोंडीतनं प्रवाशांची सुटका होणार. परप्रांतीय सोडून गेले तर अर्धी मुंबई रिकामी होईल आणि लोकांना स्वतःच्या घराचं काम स्वतःला करावं लागणार. करुणा मुंडेंचं वक्तव्य. तर मराठी सक्ती केल्यास आंदोलन करण्याचाही इशारा. NCERTनं मराठा साम्राज्याचा इतिहास दर्शवणारा नकाशा हटवणं ही धोक्याची घंटा. शिवरायांच्या इतिहासावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू. कल्पना राजे भोसलेंची प्रतिक्रिया. अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का. निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच. अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली. तर महिला आणि बालकल्याण विभागाची ही माहिती. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली. 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार. परदेशी समितीच्या अहवालानंतर आता राज्य सरकार पाऊल उचलण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. बंधू अशोक खरातच्या जीवाला जेलमध्ये धोका असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद. खरातचा ताबा मिळवण्यासाठी तपास यंत्रणा आग्रही. तर खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ऑफिस बॉय नंतर आता आचार्याकडून सुद्धा खरातच्या कारनाम्यांचा भंडाफोड. खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती. महिलांसोबतच्या कृत्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती. TCS प्रकरणातील फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम. दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती. तर डिजिटल पुराव्यांचा एसआयटीकडून तपास. निदा खानच्या जामिनावर उद्या सुनावणी. विदर्भाचा पारा 45 अंशांवर. तर मुंबईसह किनारपट्टीवर सुद्धा उष्णतेच्या लाटेचं सावट. पुढील 7 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परभणीमध्ये उष्माघातामुळे 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. नांदखेडा रोड भागातली घटना. नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद. तर काल लातूरमध्ये उष्माघातानं 9 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी कॅच घेताना गंभीर जखमी. दरम्यान सध्या प्रकृती स्थिर. दिल्ली पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर बनवत केवळ 11 मिनिटात रुग्णालयात पोहोचवलं. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.